तुम्हाला सुद्धा माहित करायचं आहे काही प्राचीन मंदिर कुठचं आहे. थांबा ते पण सांगतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आता गाडीची पूजा करून तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की कुठे जायचं. तर आज आपल्या परिवाराला घेऊन जायचं होतं मार्कंडाच्या मंदिरामध्ये. तर सर्वांना गाडीमध्ये घेऊन निघलो आपण मार्कंडासाठी. नंतर थोड्याच वेळात पोहोचलो चंद्रपूरमध्ये पोहोचून लागलो मूर रोडले. मग पोहोचलो चिचपल्लीमध्ये. या बजरंगबलीचे दर्शन कोण केले कमेंट मध्ये नक्की सांगा. लगेच थोड्याच वेळात पोहोचलो आपण मूलमध्ये. थांबून आपण चाय नाश्ता करून घेतला कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. मग चाय नाश्ता करून सरळ पकडला आपण चामोर्शी रोड. आणि या नदीचे नाव तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. रस्त्याने जातच होतो तेवढ्यामध्ये मला ब्रेकडाऊन गाडी दिसली. इथे इंजन काहीतरी बसलो वाटते. मग रस्त्याचा आनंद घेत पोहोचलो मार्कंडामध्ये. मग पूर्ण सामान उतरून दिलं, गाडी दिली पार्किंग करून आणि सर्वजण गेलो आम्ही आंघोळ करायसाठी. मग मस्त 2-3 डुबक्या मारून घेतल्या. वर्षभराचे पूर्ण पापा खंडवून टाकले. मग मी बळ्या धोतर लावून घेतले, सरळ गेलो पूजा करायसाठी. आणि धोतर लावून कसं दिसतं कमेंट मध्ये नक्की सांगा. एका तासानंतर सर्व पूजा कंप्लीट झाली आणि सर्वजण गेलो डबल आंघोळ करायसाठी. मग सर्वजण तयारी वगैरे करून सीधे गेलो मंदिराचे दर्शन करायसाठी. नंतर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन घेतले आणि बाहेरून बघितलं तर असं बळ्या वातावरण होतं एक नंबर. मग दर्शन करून सर्वजण गेलो जेवण करायसाठी कारण घरून आपण 16 भात न कढी आणली होती. मग रपरप 16चा 17 भात केला आणि दिला दाबून. नंतर पूर्ण सामान पॅक करून सर्वजण बसलो गाडीमध्ये आणि मार्कंडाला बाय बाय करून लागलो आपण आपल्या रस्त्यानं. नंतर थोड्याच वेळात पोहोचलो मूलमध्ये पोहोचून चाय वगैरे पिऊन घेतला आणि पकडला आपण आपला रोड. आणि आपल्या परिवारासोबत हिंडाची मजाच वेगळी आहे. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तवरीकसाठी बाय बाय.